नमस्कार। आज महाराष्ट्र कृषी उद्योग आणि महाराष्ट्र कृषी भूषण आणि शेतकरी म्हणून दिलीपजी फुके यांच्या शेतावर आम्ही सर्व संयुक्त उद्यमांनी इथे उपस्थित झालो यासाठी की मागच्या वर्षी मे महिन्याच्या रंधणत्या उन्हामध्ये त्यांनी या शेतावर जे सोयाबीनची पेरणी करणार होते त्याची बीज प्रक्रिया केलेली होती आणि महाराष्ट्रात सर्वप्रथम पुढे आलेले शेतकरी यांनी स्वतःहून पहिल्यांदा मायक्रोरायझा या घटकाचा वापर चा श्री गणेशा आम्ही इथे म्हणजे MIRDC माध्यमातून केलेला होता आणि त्या प्रोडक्टला त्यांनी पहिल्यांदा विश्वास करून इथे ब्रीज प्रक्रिया करून या समोर फार्मर प्रोड्युसर कंपनीची सीड प्रोसेसिंग प्लांट पण आहे यांचा, त्या प्लांटवरनं निघलेलं सीड त्यांनी गरम सीडला आम्हाला आमच्या समोर ट्रीटमेंट आमच्या हाताने केली आणि विश्वास केला आणि तेच बीज त्यांनी अर्ध्या शेतात टाकलं आणि अर्ध्या शेतात नाही टाकलं। त्यांनी शेतकऱ्यांना एक आपला प्रयोगाचं प्रात्यक्षिक या शेतावर दाखवलं गेल्या वर्षाआधी। गेल्या वर्षी त्यांनी सीड ट्रीटमेंट केल्यानंतर त्याला ड्रिंचिंग दिली, त्यानंतर त्यांची फवारणी केली आणि त्यांचा हा अनुभव आम्हाला शेअर केला। त्या अनुभवातून असं लक्षात आलं की मागच्या वर्षी पाण्याचं किंवा वातावरणाचं अनबॅलन्स असताना सुद्धा बाकी शेतकऱ्याच्या कंपॅरिझनमध्ये हे शेत खूप चांगलं आणि उत्पन्नामध्ये मागच्या वर्षी त्यांचा असा अनुभव आहे की 15 क्विंटल प्रति एकर हा ॲव्हरेज या आपल्या एरियामध्ये सर्वात हायेस्ट होता आणि त्यांची बाकीची जी काही प्रक्रिया होती ते सारखी होती, पण त्यांनी एक मायक्रोरायझा हा घटक इथे ह्या शेतामध्ये वापरल्यामुळं मागच्या वर्षी ते पीक चांगलं होतंच, यावर्षी सुद्धा आम्ही 1 वर्षानंतर या शेतामध्ये येतोय रिझल्ट बघायला। आजही या शेतामध्ये कुठेही बघाल तुम्हाला पिवळं पान दिसत नाहीये। पिवळं पाण्यामध्ये डिफिशियन्सी नाही प्लांटमध्ये आणि डिफिशियन्सी नाही म्हणजे इथे उत्पन्न जास्त येणार आहे मी हमखास सांगू शकतो, कारण त्या झाडाला जे मूलद्रव्य पाहिजे आहे ते पूर्णपणे आहे आणि त्याचा जो पूर्ण कार्यकाळ असेल त्या पिकाचा 100 दिवस किंवा 110 दिवस 120 दिवस तो पूर्ण घेऊन पूर्ण शेंग पिकून त्याचं जे काही ॲक्च्युअल वेट यायला पाहिजे त्याचा आयडियल वेट ते येऊन त्यांचं उत्पन्न जेवढं एकरी यायला पाहिजे तेवढं यायची त्यांना हमखास गाणी। दुसरा फायदा असा आहे या झाडावर रोगाचा अटॅक येणार नाही, कारण हे झाड जे आहे हे पूर्णपणे सशक्त झाड, सशक्त माणसावर किंवा सशक्त झाडावर रोग हा व्हायरल अटॅक आहे, छोटे मोठे अटॅक आहे हे येत नाही। त्याचमुळे त्यांचा पेस्टिसाईडचा सुद्धा खर्च वाचलेला आहे आणि पर्यायी आपण पर्यावरणाला सुद्धा वाचवत आहे। पेस्टिसाईड कमी वापरणे म्हणजे पर्यावरण वाचवणे। त्यांची जमीन सुद्धा मला मऊ दिसते आहे, 1 दिवस पाणी नाही आला तरी इथे आपण चालू शकतो। दुसऱ्या शेतामध्ये आता गेलो तर आपले पाय फसले असते, पण त्यांची जमीन सुपीक झाली। हा सर्व फायदा मायक्रोरायझाचा दिलीपजी फुकेंमुळे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो आहे, त्याच्याबद्दल आम्ही सर्व संयुक्त मनाने त्यांचे आभार मानतो आणि असेच आम्हाला प्रगतशील शेतकरी अभिप्राय देतील आणि लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी महामंडळाच्या विद्यमानाने आणि सहकार्याने आम्ही लोकांसमोर देऊ एवढे आश्वासन देतो। धन्यवाद।